काढलं, पण बाबाचा पत्ता मला कुठेच मिळाला नाही. एक व्यक्ती होता बाबासारखा दिसणार, पण ते बाबा नव्हते. अरे मग बरोबर बघायचंच ना, ते तुझे बाबाच असतील, तुझे बाबाच असतील. मी बाबांना ओळखत नाही का? ते बाबा नव्हते. इकडे प्रमादा मामीजी, अहो एकदा का माणूस गेला तो गेला, परत कशाला येतो? परत नाही यायला, मेलेले नाही आहेत ते, कळलं ना तुम्हाला? जिवंत आहे आणि एक ना एक दिवस नक्की घरी परत येतील, कळलं तुम्हाला? कधी परत येतील सांग ना, कधी परत येतील? आणि त्यांचा जिवंत असून काय फायदा? आणि ते परत येणार म्हणून असं किती दिवस कोणत्यात किती दिवस? हे बघा, बाबा जर खरंच मेले असतील ना, हे बघ, माझी सहनशक्ती संपली आता. खरी तर मला वाटेत विराज भेटला होता, त्याने मला एक मार्ग सुचवला आणि तो मला पटला देखील सुद्धा. काय कसला मार्ग? आणि त्याला आपल्याबद्दल एवढी सहानुभूती कशी काय? हे बघा, आपण काही दिवस बाबा घरी परत यायची वाट बघायची. ते घरी परत आले नाही तर कुठेतरी जाऊन एखादी देवारस प्रेत बघायचं आणि ते आपले बाबाच आहेत असं जाहीर करायचं आणि त्यांच्यावर अंतिम विधी करायची. काय बोलतोय? त्याचं भान आहे का तुला? अरे दारू प्यायलायस की भान प्यायलायस? शुद्धीवरच आली, शुद्धीवरच याचा पूर्णचा भान आहे मला. अरे किती दिवस ते परत येणार म्हणून असं जीवन जगायचं? किती दिवस? बस एकदा का बाबांच्या मृत्यूचं सर्टिफिकेट माझ्या हाती मिळालं ना, तर त्यांचा तो शिल्लक पगार, ग्रॅज्युएटी, PF, LIC यांचे एकंदरीत 70 ते 80 लाख रुपये मला मिळतील. शिवाय अनुकंप तत्व मला नोकरी मिळते. म्हणजे जिवंतपणेच बापाला मारणार आहे, त्यांची तेरवी करणार आहे, गाव लोकांना जीवन घालणार आहे. ऐक, याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही आपल्याकडे. याच पर्यायाने आपण सगळे काही सुखी राहू शकतो. अरुण, मला तर तुझा हा मार्ग पटला. सोनाल, तुला? थोडं विचित्र वाटतं ना, पण विचार केलास ना दादाचा अगदी बरोबर आहे. आणि कसं आहे, ही सगळ्यांची हिताचीच गोष्ट आहे आपल्या. मग काय, आणि शिवाय वेळा माणूस कुठल्याही गाडी खाली येऊन जीव देऊ शकतो. आणि यापुढे लक्षात ठेवायचं, आपण जे काही करतो ना त्याबद्दल कुठेही शब्द करायचं नाही. आणि खास करून तू माझं ऐक, सगळ्यांचं भवितव्य घडवायचं असेल ना, जे दिसतं जे घडतं ते फक्त बघायचं, बोलायचं नाही. काय बोलायचं नाही. आणि मृतदेह शोधण्याची जबाबदारी विराजने घेतलेली आहे. ते फक्त आपले बाबाच आहे असं आपल्याला कबूल करू. पण कसे शक्य आहे?